श्री शिवाय मित्रांनो, आजची ही रात्र काही साधारण रात्र नाही। आज 1 जून सोमवार, ज्येष्ठ पौर्णिमेची समाप्ती आहे आणि महादेवाचा दिवस आहे। आज ज्येष्ठ पौर्णिमेची समाप्ती आहे, म्हणजेच ती दिव्य ऊर्जा जी पौर्णिमेच्या रात्रीपासून आकाशात भरलेली होती, ती आज तिच्या अंतिम आणि सर्वात घनरूपात आहे। आणि या रात्रीसाठी एक उपाय आहे, इतका सोपा की तुम्ही विचार कराल एवढ्याशाने काय होणार, फक्त 1 मूठभर मीठ। परंतु मित्रांनो थांबा, हा उपाय करण्यापूर्वी एक प्रश्न, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही उपाय करता, मेहनत करता, सगळं काही करता, परंतु काहीतरी असं होतं जे तुम्हाला तिथेच थांबवतं, जिथे तुम्हाला सर्वात जास्त पुढे जायचे असते। आणि सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे ती अडचण दिसत नाही, समजत नाही, फक्त जाणवते। मित्रांनो, आज त्या अडचणीचे नाव कळेल आणि त्या नावाबरोबरच त्यावरचा उपायही। हे 1 मूठभर मीठ फक्त एक उपाय नाही, तर ती त्या अदृश्य ओझ्याला दूर करण्याची गुरुकिल्ली आहे, जे तुमच्या नशिबाच्या दारावर लटकलेले आहे। आणि या रात्री 1 जून सोमवारला ज्येष्ठ पौर्णिमेच्या निरोपाच्या या पवित्र क्षणी महादेव स्वतः वाट पाहत आहेत। ते थेट आज या रात्री ऐकत आहेत। त्यामुळे सोबत राहा, कारण पुढे जे मी सांगणार आहे ते कदाचित तुम्ही कधीच ऐकले नसेल। मित्रांनो, आधी हे समजून घ्या की आजची ही रात्र इतकी खास का आहे। ज्येष्ठ पौर्णिमा ही फक्त एक तिथी नाही, ज्येष्ठचा अर्थ आहे सर्वात मोठा, सर्वात श्रेष्ठ, आणि पौर्णिमा म्हणजे पूर्णता। तर ज्येष्ठ पौर्णिमेचा अर्थ आहे सर्वात श्रेष्ठ पूर्णतेचा दिवस। जेव्हा ही तिथी येते तेव्हा आकाशात एक अद्भुत ऊर्जा भरून जाते। ती ऊर्जा जी नकारात्मकतेला संपवते, अडचणींना दूर करते आणि नशिबाचे बंद दरवाजे उघडते। आणि ही ऊर्जा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच आज सर्वात अंतिम आणि सर्वात घनीभूत अवस्थेत असते। जशी एखादी नदी काठापर्यंत भरलेली असते आणि एक छोटासा खडा टाकल्यावरही लाट निर्माण होते, आजचा हा क्षण असाच आहे। आणि 1 जून सोमवारच्या दिवशी, म्हणजेच चंद्राच्या दिवशी, पौर्णिमेची ही ऊर्जा आणखीनच सखोल होते। कारण मित्रांनो, चंद्र आणि पौर्णिमेचे नाते काय आहे? चंद्र महादेवांच्या मस्तकावर विराजमान आहे। तोच चंद्र जो पौर्णिमेच्या रात्री आपल्या पूर्ण शक्तीने चमकतो। तर आज 1 जून सोमवारच्या रात्री ज्येष्ठ पौर्णिमेच्या निरोपासोबत महादेवांचा चंद्र आणि पौर्णिमेची शक्ती दोन्ही एकाच वेळी सक्रिय आहेत। असा योग वर्षातून फार कमी वेळा येतो। आणि मित्रांनो, मिठाबद्दल एक रहस्य आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे। आपल्या शास्त्रांमध्ये मिठाला शोधक म्हणजेच शुद्ध करणारे, नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे म्हटले आहे। जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक अशा कोणत्याही प्रकारच्या त्रासात असते, तेव्हा त्याच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जेचे आवरण तयार होते। हे आवरण दिसत नाही, परंतु हेच आवरण भाग्याला अडवते। याच आवरणामुळे मेहनत करूनही फळ मिळत नाही। मीठ हे आवरण तोडते। आणि जेव्हा मीठ 1 जून सोमवारच्या रात्री ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिव्य ऊर्जेसोबत मिसळते, तेव्हा ते केवळ मीठ राहत नाही, ते एक दिव्य शोधन यंत्र बनते। आणि या रात्री खुद्द महादेव या शुद्धीकरणाचे साक्षीदार असतात। परंतु मित्रांनो, मिठाच्या महिमेचे आणखी एक रहस्य आहे जे मी पुढे सांगेन। आधी एक गोष्ट ऐका, खूप जुनी गोष्ट आहे। काशीमध्ये एक भक्त राहत होता, त्याचे नाव रामदास होते। रामदास रोज सकाळी उठायचा, गंगेत स्नान करायचा, महादेवाच्या मंदिरात जायचा, तासनतास पूजा करायचा आणि मग आपल्या कामाला निघून जायचा। परंतु त्याचे जीवन एखाद्या दगडासारखे होते। जेवढी मेहनत करायचा तेवढाच तो खचून जायचा। व्यापारात तोटा, घरात तणाव, आजारपण, कर्ज। एक दिवस तो गंगेच्या किनारी बसला होता, थकलेला, खचलेला। तेव्हा तिथे एक संत थांबले। ते म्हणाले, मुला, चेहऱ्यावर एवढा थकवा का आहे? रामदासने सर्व काही सांगितले। संत हसले। ते म्हणाले, तू रोज पूजा करतोस,
परंतु तू कधी आपले घर स्वच्छ केले आहेस का? रामदास आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, महाराज, घर तर आम्ही रोज स्वच्छ करतो. संतांनी मान हलवली. ते म्हणाले, नाही बाळा, माझ्या म्हणण्याचा अर्थ घराच्या भिंतींशी नाही, तर घराच्या ऊर्जेशी आहे. आणि मग संतांनी सांगितले की 1 जून सोमवारच्या रात्री शिवजींच्या दिवशी 1 मूठभर मीठ घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेव आणि सकाळी उठून ते वाहत्या पाण्यात सोडून दे. तुझ्या घरावर जे अदृश्य ओझे आहे ते दूर होईल. रामदासला विश्वास बसला नाही, परंतु त्याच्या संतांवर भरवसा होता. त्याने तसे केले. पुढच्या 1 जून सोमवारच्या रात्री त्याने पहिल्यांदा हे केले आणि त्यानंतर हळूहळू त्याच्या आयुष्यात काहीतरी बदलू लागले. व्यापारात एक जुना देणेकरी आला आणि त्याने जुने सर्व पैसे परत केले. घरातला एक जुना वाद विनाकारण मिटला आणि एका रात्री रामदासला स्वप्नात महादेवांचे दर्शन झाले. महादेव म्हणाले, तू जे केलेस ते साहस होते. तू तुझे घर शुद्ध केलेस आणि माझ्यासाठी जागा निर्माण केलीस. जिथे जागा असते तिथे मी येतो. रामदासचे डोळे उघडले. त्याच्या गालांवर अश्रू होते. मित्रांनो, ते स्वप्न होते, परंतु त्या स्वप्नानंतर रामदासचे जीवन कधीही पूर्वीसारखे राहिले नाही. कारण त्याला समजले की बाधा आणि नकारात्मकता ती जागा व्यापून टाकतात. हे 1 मूठभर मीठ तीच जागा मोकळी करते. मित्रांनो, समजले, मीठ ही फक्त खाण्याची वस्तू नाही. मीठ हे एक ऊर्जा शुद्धीकारक आहे, एक दिव्य माध्यम आहे. आणि जेव्हा हा उपाय 1 जून सोमवारच्या रात्री ज्येष्ठ पौर्णिमेच्या अंतिम प्रहरात केला जातो, तेव्हा तो फक्त उपाय राहत नाही. हे महादेवांसाठी तुमच्या घरात, तुमच्या जीवनात येण्याचे एक आमंत्रण बनते. आणि महादेवांनी कधीही कोणत्याही भक्ताचे आमंत्रण नाकारले नाही. परंतु प्रश्न हा आहे की हा उपाय कोणासाठी आहे आणि कोणत्या समस्यांवर हा उपाय आहे, ते मी आता सांगेन. आणि मी जे सांगणार आहे ते ऐकून तुम्ही नक्की म्हणाल, अरे, हेच तर माझ्यासोबत घडत आहे. मित्रांनो, एक प्रश्न, तुमच्या घरात असे होते का? सकाळी सर्व काही ठीक असते, कोणतीही मोठी गोष्ट घडलेली नसते, परंतु जसा जसा दिवस पुढे जातो घरात एक जडपणा येतो. विनाकारण चिडचिड, विनाकारण थकवा आणि संध्याकाळी एका छोट्याशा गोष्टीवरून भांडण. आणि तुम्ही विचार करता की मी तर काही केले नाही, तरीही असे का झाले? मित्रांनो, ही तुमची चूक नाही. ही ऊर्जा कशी येते? तुमच्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत काही ना काही ऊर्जा येते. काही लोक आनंद घेऊन येतात, काही लोक नकळत एक जडपणा सोडून जातात. हा जडपणा दिसत नाही, परंतु घराच्या प्रत्येक भिंतीत, प्रत्येक कोपऱ्यात साठून राहतो आणि मीठ हाच जडपणा खेचून घेते. जेव्हा आजच्या रात्री या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिव्य प्रहरात तुम्ही हा उपाय कराल आणि सकाळी जेव्हा तुम्ही ते मीठ वाहून द्याल, तेव्हा तो जडपणा देखील निघून जाईल आणि त्या दिवशी घरात असा एक हलकेपणा जाणवेल जो तुम्ही कदाचित यापूर्वी कधीही अनुभवला नसेल. मित्रांनो, आणखी एक प्रश्न, तुमच्या सोबत असे होते का? तुम्ही मेहनत करता, तुमची पूर्ण ताकद लावता, विचार करता की यावेळी नक्की यश मिळेल, परंतु जेव्हा फळ मिळण्याची वेळ येते तेव्हा असे काहीतरी घडते जे सर्व काही बिघडवून टाकते. आणि सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे ते काहीतरी बाहेरून येते. यात तुमची चूक नसते आणि तुम्ही थकून जाता. मित्रांनो, हा थकवा पायांचा नसून मनाचा आहे. असे तेव्हा होते जेव्हा तुमच्या कर्माच्या मार्गात एक अदृश्य अडथळा असतो. आपल्या शास्त्रांमध्ये याला ऊर्जेचा अडथळा म्हणतात. जेव्हा कोणाच्याही जीवनात वारंवार ऐनवेळी अडथळे येतात, तेव्हा याचा अर्थ असा होतो की त्यांच्या सभोवताली नकारात्मक ऊर्जेचे एक वर्तुळ आहे जे प्रत्येक चांगल्या गोष्टीला येण्यापासून रोखते. मीठ हे वर्तुळ तोडते आणि जेव्हा ज्येष्ठ पौर्णिमेची ऊर्जा 1 जून सोमवारच्या शिवशक्तीसोबत मिठाच्या माध्यमातून काम करते, तेव्हा हे वर्तुळ दूर होते. आणि जेव्हा हे वर्तुळ दूर होते तेव्हा मेहनतीचा मार्ग मोकळा होतो.
मित्रांनो, तुमच्या सोबत असे होते का? पैसा येतो परंतु टिकत नाही. महिन्याच्या शेवटी हिशेब केला तर समजत नाही की तो गेला कुठे, आणि तुम्ही विचार करता की इतक्या मेहनतीनंतरही असे का? मित्रांनो, धन न टिकणे ही केवळ आर्थिक समस्या नाही. आपल्या शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जिथे लक्ष्मी टिकते तिथे शुद्धता असते. लक्ष्मी शुद्धतेमध्ये वास करते. जिथे नकारात्मकता असते तिथे ती थांबू शकत नाही, आणि नकारात्मकता घराच्या कोप्यांमध्ये जमा होते. हळूहळू नकळतपणे मीठ हे एक असे शोधक आहे जे हे कोपरे स्वच्छ करते, आणि जेव्हा घराचे कोपरे स्वच्छ होतात तेव्हा लक्ष्मीसाठी जागा तयार होते. आजची रात्र 1 जून सोमवार, ज्येष्ठ पौर्णिमा, हा उपाय तीच जागा तयार करण्याची एक संधी आहे, आणि महादेवाच्या कृपेने लक्ष्मी त्या जागी येईल आणि थांबेल. मित्रांनो, आणखी एक प्रश्न. तुमच्या घरात कोणी ना कोणी नेहमी आजारी असते का? आजारातून बरे होतात, मग पुन्हा काहीतरी होते. बरे होतात, मग पुन्हा दुसरे काहीतरी, आणि डॉक्टर म्हणतात की सर्व काही ठीक आहे, परंतु त्रास तसाच राहतो. मित्रांनो, कधी कधी शरीराचा आजार हा शरीराचा नसतो. कधी कधी ते ऊर्जेचे असंतुलन असते. जेव्हा घरात नकारात्मकता असते तेव्हा त्याचा परिणाम शरीरावरही होतो. विशेषकर लहान मुलांवर आणि वृद्धांवर मीठ हे असंतुलन दूर करते, आणि जेव्हा घरातील ऊर्जा शुद्ध होते तेव्हा शरीरालाही ती शुद्धता जाणवते. हा कोणताही अंधश्रद्धेचा भाग नाही. हा आपल्या पूर्वजांचा हजारो वर्षांचा अनुभव आहे, आणि आजची रात्र हा उपाय आणि शुद्धतेसाठी योग्य आहे. मित्रांनो, शेवटचा प्रश्न. तुम्ही रात्री अंथरुणावर झोपायला जाता पण झोप येत नाही का? मनात सतत विचार घोळत राहतात. चिंता, गोष्टी, जे घडले, जे घडेल याचा विचार, आणि सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. मित्रांनो, जेव्हा मनाला शांती मिळत नाही तेव्हा त्याचे एक कारण असते जे खूप कमी लोकांना माहीत आहे. आपले मन ऊर्जेप्रती खूप संवेदनशील असते. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा असते तेव्हा झोपतानाही मनाला ती जाणवते, आणि त्यामुळे अस्वस्थता वाढते. मिठाचा हा उपाय घरातील ती नकारात्मकता दूर करतो, आणि जेव्हा घरातील ऊर्जा हलकी होते तेव्हा मनही हलके होते, आणि त्या रात्री जी झोप येते ती अगदी वेगळी असते, अत्यंत शांत, महादेवाची छाया. मित्रांनो, आता मी तो उपाय सांगतो. 1 मूठभर मीठ 1 जून सोमवारच्या रात्री, ज्येष्ठ पौर्णिमेच्या निरोपाला. साहित्य: 1 मूठभर साधे मीठ, कोणतेही साधारण मीठ, काळे मीठ किंवा सैंधव मीठही चालेल. 1 स्वच्छ वाटी किंवा ताट. वेळ: आज रात्री झोपण्यापूर्वी. जितक्या उशिरा शक्य होईल तितके चांगले, कारण रात्रीची शांतता या उपायाची शक्ती वाढवते. कृती: पहिली पायरी, स्वतःचे मन तयार करा. उपाय सुरू करण्यापूर्वी 2 मिनिटे शांत बसा. डोळे बंद करा आणि महादेवाचे नाव घ्या. 3 वेळा ओम नमः शिवाय म्हणा. हे आवश्यक आहे, कारण जेव्हा मन तयार असते तेव्हाच उपाय काम करतो. दुसरी पायरी, मीठ हातात घ्या. आपल्या उजव्या हाताने 1 मूठभर मीठ घ्या. ते आपल्या तळहातावर ठेवा. आता त्या मिठाकडे पहा आणि मनातल्या मनात किंवा हळू आवाजात बोला, हे महादेवा, या मिठाला शक्ती दे माझ्या घरातून, माझ्या जीवनातून. तिसरी पायरी, घरातील प्रत्येक कोपऱ्यात ठेवा. आता ते मीठ घराच्या 4ही कोप्यांमध्ये थोडे थोडे ठेवा. तुम्ही ते एका वाटीत किंवा थेट जमिनीवरही ठेवू शकता. घराच्या मुख्य दरवाजाजवळही थोडे मीठ ठेवा. आणि जर घरात अशी कोणती जागा असेल जिथे तुम्हाला जास्त जडपणा जाणवतो तिथे थोडे जास्त मीठ ठेवा. चौथी पायरी, विश्वासाने झोपा. आता रात्रभर ते मीठ घरात तसेच राहू द्या, आणि जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा मनात हा भाव ठेवा, महादेवा, आज रात्री तुम्ही माझ्या घरात आहात, मी निश्चिंत आहे. हा भाव या उपायाची सर्वात मोठी शक्ती आहे. 5वे पाऊल म्हणजे सकाळी वाहून देणे. सकाळी उठून सर्वात आधी ते मीठ उचला आणि ते वाहत्या पाण्यात सोडून द्या.
नळाच्या पाण्यातही सोडू शकता। जेव्हा तुम्ही ते पाण्यात सोडाल तेव्हा एकदा नमः शिवाय म्हणा। मित्रांनो, इथे एक गोष्ट आहे जी अनेक लोक चुकीची करतात। ते मीठ ठेवतात, परंतु त्यांच्या मनात शंका असते। ते विचार करतात आणि पाहतात की काही होतंय की नाही। ही शंका उपायाची शक्ती निम्मी करून टाकते। आज रात्री जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा पूर्ण विश्वास ठेवा। महादेव विश्वासाचे भुकेले आहेत। शंकेचा एक कणही त्यांना नको। मित्रांनो, हा उपाय कोणासाठी आहे? त्या मातांसाठी ज्या दररोज घर सांभाळतात, मुलांची काळजी करतात, पतीची पर्वा करतात आणि स्वतःसाठी एक क्षणही काढत नाहीत, तरीही घरात शांती नसते। मित्रांनो, जी माता घराला जोडून ठेवते तिचा थकवा सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करतो, कारण तो थकवा कुठेही जात नाही। हा उपाय त्या मातेसाठी आहे जेणेकरून घराचे ओझे हलके व्हावे आणि त्यांच्या कष्टाचे फळ मिळावे। हा उपाय तुमच्यासाठीच बनला आहे। माता बहिणींसाठी ज्या कोणत्याही प्रतीक्षेत आहेत, मग ती विवाहाची असो, नोकरीची असो किंवा एखाद्या स्वप्नाची, आणि प्रत्येक वेळी जेव्हा संधी येते तेव्हा काहीतरी अडथळा येतो। हा उपाय ती प्रतीक्षा संपवण्यासाठी आहे। ती अदृश्य अडचण जी वारंवार रस्ता अडवते ती आज तुटेल। हा उपाय तुमच्यासाठीच बनला आहे ताई, त्या व्यापारी बांधवांसाठी जे रात्रंदिवस मेहनत करतात, परंतु व्यवसायात हवी तशी गती येत नाही। मित्रांनो, व्यवसायात यश केवळ मेहनतीने मिळत नाही, तर ऊर्जेचे संतुलनही आवश्यक असते। हा उपाय ते संतुलन निर्माण करतो। हा उपाय तुमच्यासाठीच बनला आहे दादा। कर्जात बुडालेल्या त्या लोकांसाठी ज्यांना रात्री झोप लागत नाही, कारण कर्जाची चिंता त्यांना झोपू देत नाही। मित्रांनो, कर्ज ही केवळ पैशांची समस्या नाही। कर्ज हे मनावरचे एक ओझे आहे, आणि जेव्हा मनावर ओझे असते तेव्हा मार्ग दिसत नाहीत। हा उपाय ते ओझे हलके करतो, जेणेकरून मन शांत होईल आणि मार्ग दिसतील। हा उपाय तुमच्यासाठीच बनला आहे। त्या तरुणांसाठी ज्यांना अभ्यास, करिअर आणि नात्यांमध्ये वारंवार निराशा मिळते। मित्रांनो, तारुण्यात जेव्हा स्वप्ने असतात आणि ती पूर्ण होत नाहीत, तेव्हा ते दुःख सर्वात खोल असते। हा उपाय त्या स्वप्नांचा मार्ग मोकळा करण्यासाठी आहे। हे उपाय तुमच्यासाठीच आहेत मित्रांनो। आज रात्री महादेवाची कृपा खूप सखोल आहे, त्यामुळे आणखी काही उपायही सांगतो जे आज रात्री केले जाऊ शकतात। पहिला छोटा उपाय, घराच्या मुख्य दरवाजावर मीठ पाणी। एक ग्लास पाणी घ्या, त्यात एक चिमूटभर मीठ मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर टाका। हे घरात बाहेरून येणारी नकारात्मकता रोखते। ओम नमः शिवाय एकदा बोला आणि पाणी टाकून द्या। आजच्या रात्रीच्या या दिव्य ऊर्जेमध्ये हा उपाय अनेक पटींनी अधिक प्रभावी ठरतो। दुसरा छोटा उपाय, शिवजींचा जलाभिषेक। आज रात्री जर तुमच्या घरात शिवजींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यावर एक तांब्या जल अर्पण करा आणि पाणी अर्पण करताना फक्त हे सांगा, हे महादेव, आज ज्येष्ठ पौर्णिमेच्या रात्री मी तुमच्या चरणी आलो आहे। माझ्या जीवनाचे कल्याण करा। यापेक्षा जास्त काहीही नको। महादेव शब्दांचे नव्हे तर भावाचे भुकेले आहेत। तिसरा छोटा उपाय, रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा ओम नमः शिवाय। आज रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणावर पडून 11 वेळा ओम नमः शिवाय चा जप करा। हळूहळू अनुभव घेत जप करा आणि 11व्या जपानंतर मनात म्हणा, महादेव, आज रात्री तुम्ही माझ्या सोबत आहात, आणि झोपून जा। त्या रात्रीची झोप काही वेगळीच असेल, हे वचन आहे। मित्रांनो, आता त्या चुकांबद्दल बोलूया ज्यामुळे उपायांचे फळ मिळणे थांबते। सर्वात मोठी चूक म्हणजे शंका। ही आधी येते आणि सर्वात जास्त नुकसान करते। तुम्ही उपाय करता, परंतु मनात एक आवाज येतो, बघूया होईल की नाही कुणास ठाऊक। मित्रांनो, तो आवाज म्हणजे शंका आहे, आणि शंका ही देव आणि भक्ताच्या मधली एक भिंत आहे। या रात्री त्या आवाजाला क्षणभरासाठी शांत करा आणि पूर्ण मनाने सांगा की होईल,
नक्कीच होईल, कारण महादेव आहेत. दुसरी चूक, उपाय सांगणे. हा उपाय केल्यानंतर कोणालाही सांगू नका. किमान 24 तास तरी सांगू नका. कारण जेव्हा आपण उपाय सांगतो तेव्हा त्याची ऊर्जा विखुरली जाते. जी शक्ती आत निर्माण होत होती ती बाहेर निघून जाते. हा उपाय तुमच्या आणि महादेवाच्या मधील आहे. तिसरी चूक, आई वडिलांचा अनादर. मित्रांनो, ही चूक अनेक लोक करतात. जो आई वडिलांना दुःख देतो त्याचे उपाय कधीही फळत नाहीत. आई वडिलांच्या पाया पडणे हा सर्वात मोठा उपाय आहे, सर्वात सोपा आणि सर्वात शक्तिशाली. आज रात्री उपाय करण्यापूर्वी जर आई वडील घरात असतील तर त्यांच्या पाया पडा, आणि जर ते दूर असतील तर मनात त्यांची आठवण काढा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. यामुळे तुमच्या उपायाची शक्ती दुप्पट होईल. चौथी चूक म्हणजे अनेक लोक उपाय सुरू करतात आणि मध्येच सोडून देतात किंवा सकाळी मीठ वाहून देण्यास विसरतात. मित्रांनो, उपाय पूर्ण व्हायला हवा. सुरू केला असेल तर तो पूर्ण करा. देव अपूर्ण काम पाहत नाही, तो तुमचा पूर्ण भाव पाहतो. आणि एक चूक ज्याबद्दल कोणीही सांगत नाही ती म्हणजे उपाय केल्यानंतर घरात नकारात्मक गोष्टी बोलणे. बरेच लोक उपाय करतात आणि नंतर घरात बसून तक्रार करत राहतात, इतरांची निंदा करतात, निराशावादी बोलतात. मित्रांनो, जेव्हा मिठाने नकारात्मकता बाहेर काढली आणि तुम्ही पुन्हा घरात नकारात्मकता भरत आहात तर मग त्या उपायाचा फायदा काय? आज रात्री उपाय केल्यानंतर घरात शांतता ठेवा, गोड शब्द बोला, प्रेमाने राहा. हे गोष्टी उपायाला पूर्णत्वास नेतात. मित्रांनो, जर तुम्ही आज हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. फक्त हे 2 शब्द. हे 2 शब्द लाखो भक्तांची एक सामूहिक प्रार्थना बनतात. आणि जेव्हा लाखो लोक एकत्र महादेवाचे नाव घेतात तेव्हा निर्माण होणारी शक्ती अपार असते. आणि जर तुमच्या जीवनात अशी कोणतीही मनोकामना असेल जी खूप दिवसांपासून पूर्ण झालेली नाही तर ती देखील कमेंटमध्ये लिहून टाका. मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि प्रत्येक मनोकामनेसाठी महादेवाकडे प्रार्थना करतो. तुम्ही एकटे नाही आहात. हा संपूर्ण समग्र ध्यान परिवार तुमच्या पाठीशी आहे. हर हर महादेव. पाठ 11. लाईक, सबस्क्राईब, CTA. मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट. जर आजचे हे ध्यान तुम्हाला उपयोगी वाटले असेल तर नक्की लाईक करा. हे लाईक फक्त एक बटन नाही, हे लाईक त्या लाखो लोकांपर्यंत हे ध्यान पोहोचवते ज्यांना आज याची सर्वात जास्त गरज आहे. कोणीतरी घरात बसले आहे, थकलेले, कोलमडलेले, आणि त्याला माहित नाही की अशी एक रात्र आहे जिथे हा उपाय त्याचे आयुष्य बदलू शकतो. तुमचे एक लाईक त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवेल. त्यामुळे नक्की लाईक करा. त्या व्यक्तीसाठी ज्याला तुम्ही ओळखत नाही परंतु ज्याची गरज तुम्ही पूर्ण करू शकता. आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. कारण प्रत्येक पौर्णिमेला, प्रत्येक एकादशीला, प्रत्येक शिवरात्रीला असे उपाय, असा महिमा, अशा कथा येथे येतात. आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण हे व्हिडिओ रात्री अपलोड होतात आणि बेल आयकॉन शिवाय नोटिफिकेशन येत नाही. आणि ज्या रात्री नोटिफिकेशन येत नाही त्या रात्रीचा उपाय हुकतो. बेल आयकॉन दाबणे हे एक छोटेसे काम आहे, परंतु त्याशी जोडलेली कृपा खूप मोठी असते. मित्रांनो, क्षणभरासाठी डोळे बंद करा आणि विचार करा. काही आठवड्यानंतर घरात तीच सकाळ आहे, तोच दिवस आहे, परंतु काहीतरी वेगळे आहे. घरात एक हलकेपणा आहे जो पूर्वी नव्हता. आईच्या आवाजात थकवा कमी आहे. वडिलांच्या चेहऱ्यावर एक दिलासा आहे. रात्री रडणारे मूल आता शांतपणे झोपते. तुम्ही जे महिन्यांपासून नोकरीसाठी प्रयत्न करत होतात त्यासाठी एक दिवस फोन येतो. तो व्यापार जो थांबला होता तो पूर्ववत होतो. आणि एका रात्री तुम्ही अंथरुणावर झोपता तेव्हा मनात एक विलक्षण शांतता असते. ती शांतता जी कदाचित तुम्ही बऱ्याच दिवसांपासून अनुभवली नव्हती. आणि त्या शांततेत
मनाच्या एका कोपऱ्यातून एक आवाज येतो की महादेव होते, आहेत आणि राहतील. मित्रांनो, हे स्वप्न नाही, ही त्या रात्रीची सुरुवात आहे जी आज आहे आणि हे सर्व सुरू होईल. आज जेव्हा तुम्ही त्यांचे भक्त आहात तेव्हा ते तुम्हालाही रिकाम्या हाताने परत पाठवणार नाहीत. मित्रांनो, शेवटी एक प्रार्थना. हे महादेव, आज ज्येष्ठ पौर्णिमेच्या या पवित्र रात्री तुमच्या दारी जो कोणी आला आहे त्याला आशीर्वाद द्या. ती आई जी रात्री मुलांसाठी रडते, तिचे दुःख दूर करा. तो तरुण जो थकलेला आहे, ज्याची स्वप्ने तुटून पुन्हा जुळतात, त्याला शक्ती द्या. तो व्यापारी जो कर्जात बुडालेला आहे, ज्याला रात्री झोप येत नाही, त्याचे मार्ग मोकळे करा. ती बहीण जी कोणाच्या तरी प्रतीक्षेत आहे, तिची प्रतीक्षा संपवा. हे महादेव, आजची रात्र या सर्वांचे घर तुमच्या कृपेने भरून टाका. मिठाचा हा उपाय यांच्या जीवनातील नकारात्मकता खेचून घेवो आणि तुमची कृपा त्याची जागा घेवो. नमः शिवाय. उपायाचा सारांश. साहित्य: एक मूठभर साधे मीठ. वेळ: आजची रात्र झोपण्यापूर्वी. कृती: हे मीठ घराच्या चारही कोप्यांमध्ये आणि मुख्य दरवाजावर ठेवा. सकाळी नमः शिवाय बोलत ते वाहत्या पाण्यात सोडून द्या. एकदा नमः शिवाय बोलताना मनात पूर्ण विश्वास असावा, शंका अजिबात नसावी. मित्रांनो, समग्र ध्यान परिवारामध्ये तुमचे स्वागत आहे. महादेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. हर हर महादेव. म्हणूनच तुम्ही सर्वांनी हा उपाय एकदा नक्की करून पाहावा, जेणेकरून तुमच्या हातून ही संधी जाणार नाही आणि तुम्हाला हा उपाय करण्याचे फळ मिळू शकेल. माता भगिनींनो, हा उपाय आज आम्ही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हा उपाय समजून घेण्यासाठी दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही. तर चला उपायाला सुरुवात करूया. पहा, ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा समाप्तीचा दिवस हा खूप खास असतो. तो खूप महत्वाचा असतो. असे पाहिले गेले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ आणि अनुष्ठानांनी जी मनोकामना पूर्ण होत नाही, ती ज्येष्ठ पौर्णिमा समाप्तीच्या दिवशी एक छोटासा उपाय केल्यानेच पूर्ण होते. आणि बऱ्याच लोकांनी हा उपाय केला देखील आहे आणि त्यांना हा उपाय करण्याचे फळ नक्कीच मिळाले आहे. जर तुम्हालाही हा उपाय करायचा असेल तर आधी हा उपाय नीट समजून घ्या, ऐकून घ्या आणि त्यानंतरच करा. तुम्हाला या उपायाचे फळ नक्की मिळेल आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या का चालू असेना, ती दूर होईल. तुम्हाला त्याचे कारणही माहीत नसेल की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे. त्याचे काहीही कारण असू शकते, जसे पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोषही असू शकतो. त्यामुळे या दिवशी तुम्ही सर्वांनी हा उपाय नक्की करून पहा. हा एक असा उपाय आहे जो जर एखाद्या विशेष दिवशी केला तर त्या विशेष दिवसाचे फळ तर आपल्याला मिळतेच मिळते, पण आपण त्या दिवशी हा उपाय केला असल्याने आपल्याला त्याहूनही मोठे फळ मिळते आणि फळ खूप लवकर मिळते, कारण तुम्ही हा उपाय एका खूप मोठ्या आणि विशेष दिवशी करत आहात. तर चला आता उपायाबद्दल बोलूया, पण त्याआधी तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की हा उपाय नक्की कोणत्या वेळी करायचा आहे, कुणी करायचा आहे आणि कसा करायचा आहे. तर चला आम्ही पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक एक करून सांगतो. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल किंवा माझा आवाज आज पहिल्यांदाच ऐकत असाल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय नक्की टाईप करा. तर माझ्या मातांनो, हा खिळा आणि लसणाचा उपाय आपल्याला या ज्येष्ठ मास पौर्णिमेच्या समाप्तीच्या दिवशी कसा करायचा आहे, कुणी करायचा आहे, कोणत्या वेळी आणि कुठे करायचा आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. आणि जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्याने हा खिळा आणि लसणाचा उपाय नक्की करायला हवा, कारण या दिवशी खिळा आणि लसणाचेही खूप मोठे आणि विशेष महत्त्व असते. आणि जेव्हा खिळा आणि लसणाच्या उपायाची गोष्ट येते
तेव्हा तो एक दुग्ध शर्करा योगच ठरतो आणि या पौर्णिमा समाप्तीचा हा एक खूप मोठा उपाय बनतो। तर आता माता भगिनींनो, हा खिळा आणि लसणाचा उपाय नक्की करायचा कोणी आहे? सर्वात आधी आपण ती गोष्ट जाणून घेऊया। तर पहा, घरातील ज्या मोठ्या माता भगिनी असतात त्यापैकी कोणतीही एक मोठी माता भगिनी हा उपाय करू शकते आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरातील सर्व सदस्यांकडूनही हा उपाय करून घेऊ शकता। जर एखाद्या व्यक्तीची स्वतःची काही मनोकामना असेल, स्वतःचे काही दुःख आणि अडचण असेल आणि त्याला हा उपाय फक्त स्वतःसाठीच करायचा असेल तर तो स्वतःसाठीही हा उपाय करू शकतो। बाकी जर घरातील कोणी असा असेल जो आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या सुख आणि शांतीसाठी हा उपाय करू इच्छित असेल तर तोही हे करू शकतो, त्यातही कोणतीही अडचण नाही। सांगण्याचा अर्थ असा की घरातील प्रत्येक सदस्यही हा उपाय करू शकतो आणि संपूर्ण कुटुंबासाठी घरातील मोठ्या माता भगिनींपैकी एखादी माता भगिनी देखील हा उपाय करू शकते। जर माता भगिनी घरात उपस्थित नसतील किंवा हा उपाय करू शकत नसतील तर घरातील कोणताही मोठा सदस्य देखील हा खिळा आणि लसणाचा उपाय करू शकतो, मग तो पुरुष का असेना, त्यात कोणतीही अडचण नाही। त्यानंतर मित्रांनो, या उपायाबाबत पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की हा उपाय नेमका आपण कोणत्या वेळी करायचा आहे? सकाळच्या वेळी करायचा आहे की संध्याकाळच्या वेळी? तर पहा, हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळीही करू शकता आणि संध्याकाळी प्रदोष काळातही करू शकता। आता जर तुम्ही विचाराल की गुरुजी, हा खिळा आणि लसणाचा उपाय करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ कोणती असेल? तर आम्ही तुम्हाला एवढेच सांगू की हा उपाय तुम्ही सकाळी केलात तर जास्त चांगले होईल। बाकी जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळातही केलात तरीही ते चांगलेच होईल, त्यात कोणतीही अडचण नाही। तर चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल। पण त्याआधी एक विनंती, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी विष्णूजी, जय माता राणी नक्की लिहा, जेणेकरून भगवान श्री हरी विष्णू आणि माता दुर्गा यांची कृपा नेहमी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला कधीही पैशाशी संबंधित कोणतीही कमतरता भासणार नाही। आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण सोमवार पौर्णिमा समाप्तीच्या वेळी केले जाणारे 3 विशेष उपाय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जातील। हे उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता। या उपायांमध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे उपाय सांगितले जातील, तुमच्या मनोकामना पूर्ण करण्याचे उपाय सांगितले जातील, जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट चालू असतील, समस्या असतील तर त्या दूर करण्याचे उपाय सांगितले जातील। चला तर मग जाणून घेऊया सर्वात पहिल्या आणि सर्वात खास उपायाबद्दल। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमचे लाखो किंवा करोडो शत्रूही पराभूत होतील आणि तुमच्या आयुष्यात कधीही शत्रू परतणार नाहीत। जर तुम्ही लसणात खिळा ठोकून ते फेकून दिले तर खिळा आणि लसणामुळे आता तुमच्या शत्रूंची सुट्टी होईल आणि शत्रू हात जोडून माफी मागतील। म्हणजे ते विचार करतील की त्यांनी तुमच्याशी शत्रुत्व करण्याचा विचार का केला आणि त्यांनी तुमच्याशी शत्रुत्व का केले। आता बघा, जर तुमचे गुप्त शत्रूही असतील, कारण ज्या लोकांचे गुप्त शत्रू असतात ते देखील व्यक्तीला खूप त्रास देतात, तरीही तुम्ही पाहाल की तुमचे गुप्त शत्रूही पराभूत होतील आणि जे समोरून तुमच्यावर वार करत आहेत त्यांचीही तुमच्या आयुष्यातून सुट्टी होईल। ते कधीही तुमच्याशी शत्रुत्व करणार नाहीत। किंवा समजा तुम्हाला हेच माहित नाही की तुमचे किती शत्रू आहेत किंवा तुमचा शत्रू कोण आहे, कारण कधी कधी शत्रू मित्राच्या रूपातही येतो, म्हणजे आपला मित्र बनून आपल्या आयुष्यात येतो, ज्यांना ओळखणे खूप कठीण असते। समजा तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव माहित नाही, शत्रू किती आहेत हेही माहित नाही आणि शत्रू किती ताकदवान आहे किंवा तो तुमचे कोणत्या प्रकारे किती नुकसान करत आहे हेही माहित नाही, तरीही तुम्ही हा उपाय करा
कारण शत्रू कितीही शक्तिशाली किंवा खूप ताकदवान असेल किंवा त्याने तुमच्यावर खूप काही करणी जादूटोणा केली असेल किंवा तसे करण्याचा विचार करत असेल तर समजून घ्या की त्याचे सर्व केलेले कर्णिकपट या उपायामुळे त्वरित दूर होईल। त्यामुळे शत्रूने तुमची बुद्धी, तुमचे दुकान किंवा तुमच्या व्यवसायावर काही बंधन केले असेल तरी तेही खुले होईल। आणि विश्वास ठेवा की तुमच्या आयुष्यात जे दुःख आणि कष्ट येत आहेत ना त्यातून तुम्हाला कायमची सुट्टी मिळेल। म्हणजे तुमच्या घरात पुन्हा कधीही दुर्घटना घडणार नाहीत, कर्जासारख्या समस्या उद्भवणार नाहीत आणि भांडणतंटे देखील तुमच्या घरातून व तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे दूर होतील। पहा होते काय, कधी कधी शत्रू अशा प्रकारची करणी करतात की घरातील सदस्य आपापसातच भांडायला सुरुवात करतात। कारण जेव्हा घरातील सदस्य आपापसात भांडण करतात, घरात क्लेश होतो, तेव्हा अशा घरात पैशाशी संबंधित समस्याही येतात। ज्या घरात लोक आपापसात भांडतात त्या घरात लक्ष्मी टिकत नाही, म्हणूनच शत्रू बहुधा घरात भांडणे लावून देतात। दुसरी गोष्ट म्हणजे जे व्यापारी असतात, ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, दुकान आहे, बरोबर, आणि समोर दुसऱ्या व्यक्तीचे दुकान आहे, दुसऱ्या व्यक्तीचा व्यवसाय आहे। आता समजा तुमचा व्यवसाय तर खूप चांगला चालला आहे आणि त्या व्यक्तीचा चालत नाहीये, ते हे पाहूनच जळू लागतात। हे पाहून ते दुश्मनी करू लागतात की यांचे काम, यांचा व्यवसाय खूप चांगला चालला आहे आणि मी इथे काहीच करू शकत नाहीये। तर बघा, जेव्हा ते काही करू शकत नाहीत तेव्हा ते शत्रुत्व काढू लागतात, शत्रुत्व निभावू लागतात आणि त्यांच्या मनात मत्सराची, ईर्षेची भावना अशा प्रकारे निर्माण होते की कधी कधी त्याचे स्वरूप खूप मोठे होते। म्हणजे ती व्यक्ती ते प्रत्येक वाईट काम करते ज्यामुळे समोरची व्यक्ती पूर्णपणे उद्ध्वस्त होईल। त्यामुळे अशा शत्रूंपासून तुम्हाला नेहमी सावध राहण्याची गरज आहे आणि हा छोटासा उपाय करण्याची आवश्यकता आहे। तर हा उपाय करा आणि बघा तुमचे शत्रू कसे पराभूत होतात आणि तुमच्या आयुष्यातून कसे निघून जातात। तर चला पटकन उपायाबद्दल बोलूया। तुम्हाला लसणात कशा प्रकारे खिळा ठोकायचा आहे आणि हा लसूण कुठे फेकायचा आहे, तसेच हा उपाय कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी करायचा आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय स्त्री असो वा पुरुष कोणीही करू शकतो। दुसरी गोष्ट, हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता। बघा, उपायाबद्दल बोलण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की व्हिडिओला लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर जयघोष करा। पूर्ण ख्या श्रद्धेने कमेंट सेक्शन मध्ये जय श्री राम लिहा, कारण संकटमोचन हनुमानजी बालाजी महाराज यांच्या आशीर्वादानेच हे उपाय तुमच्यापर्यंत पोहोचतात। तुमच्या समस्येवरचा उपाय तुमच्यापर्यंत पोहोचतो। म्हणूनच व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि जयघोष करा। तर बघा, सर्वात आधी तुम्हाला काय करायचे आहे, एक अख्खा लसूण घ्यायचा आहे। लसूण अख्खाच घ्यायचा आहे, कापलेला लसूण तुम्हाला इथे घ्यायचा नाहीये, अगदी अख्खा लसूण। यासोबतच तुम्हाला काय करायचे आहे, एक लोखंडी खिळा सुद्धा घ्यायचा आहे। पण लक्षात ठेवा, जो खिळा तुम्ही इथे घ्याल तो नवीन खिळा अजिबात घ्यायचा नाहीये, जुना खिळा घ्यायचा आहे। त्यामुळे नवीन खिळा घेऊ नका, तुमच्या घरातच शोधा। एखादा जुना खिळा पडला असेल तर तो तुम्ही घ्या, ठीक आहे ना। यासोबतच तुम्हाला काय करायचे आहे, काळ्या रंगाचा मार्कर पेन घ्यायचा आहे, ठीक आहे ना। मार्कर यासाठी कारण तो चांगला चालतो। येथे तुम्ही शाई देखील घेऊ शकता, शाईनेही तुम्ही लिहू शकता। आता पहा तुम्हाला काय करायचे आहे, या 3 गोष्टी घेऊन तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचे आहे। तर पहा, जमिनीवर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सर्वात आधी तुम्ही लसूण घेतली, आता तुम्हाला ती लसूण उचलायची आहे आणि जो काळ्या रंगाचा पेन किंवा मार्कर तुम्ही घेतला आहे त्या पेनाने किंवा लेखणीने तुम्हाला त्या लसणीवर शत्रू लिहायचे आहे।
शत्रू का लिहायचे आहे? कारण पहा, शत्रू एकही असू शकतो, दोनही असू शकतात, तीनही असू शकतात, किंवा त्याहूनही जास्त असू शकतात, किंवा असे गुप्त शत्रूही असू शकतात ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहितीच नाही. आता समजा तुम्ही त्यावर फक्त नाव लिहिले, तर याने तुमचा एकच शत्रू दूर होईल, एकच शत्रू पराभूत होईल. पण जर तुम्ही लसणीवर शत्रू असे लिहिले, तर तुमचे जेवढेही शत्रू आहेत ते सर्व पराभूत होतील आणि आयुष्यातून ते शत्रूही दूर होतील, जे गुप्तपणे तुमच्याशी शत्रुत्व निभावत आहेत, किंवा तुमच्या पाठीमागे तुमचे खूप वाईट करत आहेत किंवा करवून घेत आहेत, जसे की अनेक प्रकारच्या वाईट क्रिया करवून घेतात. म्हणूनच लसणीवर तुम्हाला केवळ शत्रू लिहायचे आहे. काळ्या रंगाचा पेन किंवा मार्कर जो तुम्ही घेतला आहे त्याने हे लिहायचे आहे. जिथे तुम्ही शत्रू लिहिले आहे, अगदी त्याच्या खाली तुम्हाला एका क्रॉसची, फुल्लईची खूण करायची आहे. ठीक आहे ना? क्रॉसची म्हणजे फुल्लईची. तर पहा, सर्वात आधी तुम्ही लसणीवर नाव लिहून घेतले, त्यानंतर तुम्ही क्रॉसची खूण केली, जसे की आपण एक्स बनवतो, होय ना? ABCD मध्ये जो एक्स बनवतात त्याप्रमाणे तुम्हाला एक्स ची खूण करायची आहे. आता त्या एक्स च्या खाली तुम्हाला एक शब्द लिहायचा आहे. काय लिहायचे आहे? त्रीम. ठीक आहे ना? काय लिहायचे आहे? त्रीम. पहा, हा जो त्रीम शब्द तुम्हाला लिहायचा आहे तो फक्त एकदाच लिहायचा आहे, एक्स च्या खाली फक्त एकदा. एवढे केल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र तुम्ही लक्ष देऊ नये का? ठीक आहे ना? मंत्र तुम्हाला स्क्रीनवरही मिळेल, इथून तुम्ही लिहून घेऊ शकता. ओम क्रीम क्रीम शत्रुनाशिनी क्रीम क्रीम फट स्वाहा. तर मंत्र पहा, तुम्हाला पुन्हा सांगत आहे. ओम क्रीम क्रीम शत्रुनाशिनी क्रीम क्रीम फट स्वाहा. हे तुम्हाला 11 वेळा म्हणायचे आहे. म्हणजेच हा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही मंत्र बोलाल त्याच वेळी तुम्हाला तो खिळा जिथे तुम्ही तुमच्या शत्रूचे नाव लिहिले आहे किंवा फक्त शत्रू असे लिहिले आहे तिथे ठोकायचा आहे. तसे तर शत्रू असेच लिहा, नाव लिहू नका. त्याच शत्रू शब्दावर तुम्हाला तो खिळा ठोकायचा आहे. कधी ठोकायचा? जेव्हा मंत्र बोलाल तेव्हा. तर खिळा ठोकल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे? तो लसूण उचलायचा आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तो एखाद्या कपड्यात ठेवू शकता, कारण हा उपाय तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे, कोणालाही सांगून करायचा नाही, कारण हा उपाय लवकर काम करतो. मग तुम्ही कोणत्याही निर्जन स्थळी जा, तिथे एक छोटा खड्डा करा आणि तो लसूण त्याच मातीत पुरा, खिळ्यासोबतच पुरा. असे नाही की खिळा काढायचा आहे किंवा काही करायचे आहे, नाही. लसूण आणि खिळा दोन्ही तुम्हाला त्या आत पुरायचे आहेत. मातीमध्ये खड्डा चांगला झाकून टाकायचा आहे आणि आपल्या घरी परत यायचे आहे. हा उपाय तुम्ही शक्यतो सूर्य मावळल्यानंतर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे ना? जसा सूर्य मावळतो आणि थोडा अंधार पडतो त्यावेळी केल्यास अधिक उत्तम राहील. दुसरी गोष्ट, स्त्री असो वा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो, कोणत्याही दिवशी करू शकता. गुप्त शत्रू असो किंवा उघड शत्रू असो, सर्वांसाठी हा उपाय करता येईल. असे समजून घ्या की तुमचे शत्रू तुमची माफी मागायला मजबूर होतील, तुमच्याशी पुन्हा कधीही शत्रुत्व करणार नाहीत. हा इतका अचूक उपाय आहे म्हणून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. उपाय थोडा कठीण आहे. जर तुम्हाला काही समजले नसेल किंवा काही विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. तर चला आता अशा उपायाबद्दल बोलूया जो तुमची मनोकामनाही पूर्ण करेल आणि तुमच्या घरात नेहमी यश, धनाची वृद्धी, सुख आणि समृद्धी वाढतच राहील. आता बघा, पिंपळाचे जे झाड असते त्यात माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांचा वास असतो. तर तुम्हाला काय करायचे आहे? पौर्णिमेच्या संध्याकाळी म्हणजेच
जेव्हा सूर्यास्त होतो त्यावेळी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या नावाचा तुपाचा एक दिवा नक्की लावून यायचा आहे. तुमच्या घरात कधीही गरिबी येणार नाही, धनाशी संबंधित समस्या येणार नाहीत. कारण जी लोक पिंपळाच्या झाडाची पूजा करतात त्यांच्या घरात स्वतः माता लक्ष्मी येऊन वास करते. विशेषतः चैत्र नवरात्रीच्या पंचमीच्या व्रताच्या दिवशी जे पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन एक दिवा लावतात. आता ज्या लोकांच्या घराच्या आसपास पिंपळाचे झाड नाही त्यांनी काय करावे तर पहा, तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा नक्की लावा. कारण ही ती दिशा आहे जिथे माता लक्ष्मीचा वास असतो, कुबेर देवाचा वास असतो, श्री गणेशाचा वास असतो. तर चला आता आपण आपल्या तिसऱ्या अतिशय छोट्याशा उपायाबद्दल बोलूया. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा आणि नजर दोष प्रवेश करत नाही. तर या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे? सर्वात आधी आपल्या घरात 1 किंवा 2 कापूर जाळून संपूर्ण घरात त्याचा धूर दाखवायचा आहे आणि मुख्य दरवाजावर म्हणजेच तुमचा जो लाकडी दरवाजा आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला 2 दिवे नक्की लावायचे आहेत. माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांच्यासाठी साजूक तुपाचे हे दिवे लावायचे आहेत. हा खूपच छोटासा पण अत्यंत लाभकारी उपाय आहे. तर हा उपाय करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या, दुःख आणि कष्ट खूप लवकर दूर होतील. जर तुम्ही हा उपाय योग्य पद्धतीने, ख्या श्रद्धेने आणि पूर्ण निष्ठेने केलात, श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून केलात. जेव्हा तुम्ही कोणताही उपाय करता तेव्हा नेहमी असा विचार करून करा की माझा हा उपाय नक्की यशस्वी होईल आणि मला देवाची कृपा नक्की प्राप्त होईल. तुम्ही पाहाल की हे कशा प्रकारे पूर्ण होते.